आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. जे आम्हाला डिवचलं जात होतं की तुमची मोदींच्या चेहऱ्यावरती खासदार निवडून आलेत, मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले. एक तर इथली तर सीट चोरलीच. कुठे होते मोदी? आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार ते पण 9 झाले. आणि आज परत फोडाफोडी कशासाठी फोडताय? काय मिळवायचंय काय तुम्हाला? म्हणजे सत्ता पिपासू किती व्हायचं? आणि आज जे आपल्याला विरोध करतायत हे तेच आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांना विरोध केला. पण तेव्हा शिवसेना प्रमुखांची गरज होती त्यांना. माझ्या आजोबांना विरोध करणारे हे गोमूत्रधारी जे होते त्या प्रवृत्त्या परत बोकाळलेल्या आहेत. हो, मी त्यांना गोमूत्रधारीच म्हणतो. हे हिंदुत्व नाहीये, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणवाचं नाहीये, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि हिंदूंमध्ये आणि आज मला खरंच एका गोष्टीचा अभिमान वाटला की येताना परत आपले ते सगळे तेजस्वी भगवे झेंडे मला दिसले. कारण मी मागेच सांगितलंय, मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा. छत्रपतींचा भगवा होय, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा, महाराष्ट्र धर्माचा भगवा, त्याच्यावरती दुसरं कोणतेही चित्र नकोय. आणि जो भगव्यामध्ये भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या रक्तामध्ये ही गद्दारांची, बेईमानीची, अवलादीचं, भेसळीचं रक्त आहे. भेसळयुक्त रक्त हे भगवा हातात घेऊ शकत नाही, घेता कामा नये.